ग्रामायण घेऊ श्वास हा नवा, ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा, ग्रामायण ग्रामायण. नमस्कार मित्रांनो, ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आणि आजचे प्रमुख अतिथी माननीय दिनेशजी यांचं स्वागत आहे. ग्रामायण प्रतिष्ठानचा परिचय दरवेळेला केला जातो, त्यामुळे मी त्यात फार वेळ घेणार नाही. 2012 मध्ये स्वामी विवेकानंद यांची 150वी जयंती होती. त्या अभियानामध्ये जे प्रमुख बिंदू होते त्यापैकी एक बिंदू होता ग्रामायण, म्हणजे ग्रामाचा विकासाकडे प्रवास. आणि त्यापासून प्रेरणा घेऊन 2012 पासून ग्रामायण प्रतिष्ठानचं काम वेगवेगळ्या रूपामध्ये सुरू होतं. हे सुरू असतानाच कोरोनाचा पिरियड आला. कोरोनाच्या पिरियड मध्ये आता काय करता येईल असा विचार असताना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आलं की आपण या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजाला आवश्यक विषय कसे सुरू करू शकतो, ठेवू शकतो. आणि त्यातून 14 जून 2020 ला या फेसबुक लाईव्हचा पहिला कार्यक्रम हा आपला ज्ञानगाथा या नावाने सुरू झाला. दर रविवारी ज्ञानगाथाचे कार्यक्रम वेगवेगळे सुरू झाले. आजपर्यंत ज्ञानगाथाचे 45 कार्यक्रम झाले. ज्ञानगाथाच्या नंतर पुन्हा विचार आला की एक सेवा संस्थांचा परिचय आपण लोकांना करून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जे स्वतः यशस्वी उद्योजक आहेत त्यांचं उदाहरण सर्वांसमोर आलं पाहिजे. म्हणून ज्ञानगाथाच्या सोबत सेवागाथा आणि उद्यमगाथा हे दर शनिवारी ऑल्टरनेटली सुरू झाले कार्यक्रम. आतापर्यंत उद्यमगाथाचे 17 आणि सेवागाथाचे 20 कार्यक्रम झालेले. याच्या नंतर एक विचार आला की समाजासमोर निखळ वैचारिक विषय मांडले गेले पाहिजे. समाजाच्या प्रबोधनाचं दिशा दिग्दर्शन करणारे मान्यवरांना बोलवलं पाहिजे. आणि चिंतन गाथा या नावाने दर महिन्याला एक कार्यक्रम असा मोठे मान्यवरांच्या हस्ते तो करावा. याप्रमाणे चिंतन गाथाचे 4 कार्यक्रम आतापर्यंत टाकले जाते. कोविड सुरू झालं. कोविडच्या वेळेला वेगवेगळ्या प्रश्न लोकांच्या मनात उमटत होते. त्याचं समाधान करण्यासाठी आपण कोरोना जनजागृती प्रोग्राम मध्ये 6 डॉक्टर्स वेगवेगळे विषय मांडायला बोलवले आणि त्यांनी सुंदर मार्गदर्शन सर्वांसोबत समोर केलं. आणि आत्ताचा जो ताजा विषय आपला चालू आहे कृषी. कारण जेव्हा लोकांना असं लक्षात आलं की कुठे गेलो तरी आमची प्रतिकारशक्ती चांगली राहिली तरच आम्ही टिकू शकू, हे डॉक्टरही सांगायला लागले. औषधाचा उपयोग मर्यादित आहे, तेव्हा मग आम्ही सकस खाल्लं पाहिजे, विषमुक्त खाल्लं पाहिजे, तरच आम्ही आणि आमच्या पिढ्या टिकणार आहे. या मुद्द्याचं महत्व लक्षात घेऊन सर्व लोकांसमोर विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, गो आधारित शेती असे शेतीचे सगळे विषय मांडण्यासाठी आम्ही एक कृषी प्रबोधन पंधरवाडा किंवा भूमी सुपोषण अभियान हा विषय चालवायचं ठरवलं. आणि त्यामध्ये 9 विषय 9 वक्ते हे आमचे 3 जून पासून या सुरू झालेले आहेत. आणि आज या मालिकेतला 9वा कार्यक्रम आहे. 8 वक्ते झाले, 9वा कार्यक्रम आज आहे. एक प्रकारे याचा असा समारोप आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदराव निंबाळकर यांनी केली. आणि आज ज्यांनी आपलं आयुष्य कृषी प्रश्नांना वाहून घेतलंय अशा एका मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ही एक मोठी आमच्यासाठी आनंदाची बाब. आज मला सांगायला आश्चर्य वाटतं की आज 13 जून आहे
आज बरोबर 1 वर्ष हे कार्यक्रम सुरू व्हायला झालं आणि आजपर्यंत म्हणजे आजचा कार्यक्रम हा 101वा कार्यक्रम आहे. वर्षभरात सातत्याने हा विषय लावून आम्ही धरलो. जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलंही नाही इतके कार्यक्रम होतील. कार्यकर्त्यांच्या मनात शंका पण होती की इतके कसे काय कार्यक्रम आपण किती दिवस राबवू शकू, किती दिवस चालवू शकू, किती विषय राहतील, कोणते माणसं मिळणार आहे. पण सांगतो या काळामध्ये दरवेळेला नवीन नवीन विषय येत गेले, नवीन नवीन माणसं येत गेले आणि अजून आमच्या समोर एक लंबी लिस्ट तयारच आहे. आणि एक अभिमानाचा क्षण असा आहे, आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असा आहे की जो विषय आम्ही 1 वर्षापूर्वी सुरू केला होता तो आता पूर्ण आम्ही 101 कार्यक्रम करून करतो. या कृषी गाथेच्या बद्दल खूप लोकांना विषय आवडले, अनेकांचे प्रश्न आले, वक्त्यांचे फोन नंबर मागितले आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की या 9 दिवसामध्ये जे 9 विषय झाले त्या 9 वक्त्यांचा परिचय, संपर्क सूत्र आणि त्यांनी मांडलेल्या विषयाचं सार असं एक डिजिटल बुकलेट आम्ही प्रसिद्ध करणार. त्यामुळे 9 वक्त्यांचे सर्व विषय सर्वांजवळ राहतील. हे सर्व विषय YouTube चॅनल आणि फेसबुक लाईव्ह वर उपलब्ध आहेतच. त्याचा पण लोकांनी लाभ घ्यावा असं माझं आवाहन आहे. आणि या या हे सगळं सांगत असताना आमच्या मनात असा विचार आला की हे वर्ष झालं पुढे काय. तर या वर्षाच्या नंतर म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या वर्षामध्ये हे सगळे विषय तर सुरूच राहतील, पण त्यासोबतच दर शुक्रवारी 2 विषय आम्ही नवीन चालू करतोय. त्यातला एक राहणार आहे कृषी, जे प्रथित यशस्वी प्रयोगशील शेतकरी आहे त्यांचा प्रत्यक्ष आणि मुलाखत सर्वांसमोर घडवून आणणार. आणि दुसरा विषय राहणार आहे त्याचं नाव आहे कृषी गाथा आणि दुसरा विषय राहणार आहे त्याचं नाव आहे सृजन गाथा. ज्यांनी काही एखादा तंत्र विकसित केला आहे, एखादा शोध लावला आहे, कारण शोध तंत्र यांच्यामुळेच मानवाचं जीवन सुखकर होतो, त्याचे समोरचे प्रश्न संपतात. त्याच्यामुळे कृषी गाथा आणि सृजन गाथा हे ऑल्टरनेट दर शुक्रवारी आपल्याला याच्या पुढे मिळणार आहे. आणि याचं जे अभियान आहे आमचं की समाजासमोर चांगले चांगले तज्ज्ञ माणसं आणणं, त्यांचं ज्ञान आणि लोकांची गाठ घालून देणं, ते अभियान पुढेच सुरू राहणार. तर या पार्श्वभूमीवर आज या कृषी गाथेचा समारोप करण्यासाठी जे आम्हाला लाभलेले आहेत त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात करून देतो. माननीय दिनेशजी कुलकर्णी. दिनेशजी मूळचे मराठवाड्यातले परभणी येथील आहेत. कीटकशास्त्रामध्ये त्यांनी MSc ऍग्रिकल्चर केलं आणि 1988 पासून ते प्रचारक म्हणून बाहेर पडले. अनेकांना प्रचारक म्हणजे काय याची कल्पना नसते, म्हणून सांगतो. प्रचारक म्हणजे साध्या वेशातला संन्यासी, जो आयुष्यात पैसा कमवत नाही, पैशाच्या मागे लागत नाही, पैशाचा विचार करत नाही आणि संसार पण करत नाही, म्हणजे लग्न पण करत नाही. आणि जे काही आपण आयुष्यातलं हाती काम धरलं असेल त्या कामासाठी आपलं सर्वस्व त्याच्यासाठी अर्पित करतो. अनेक असे जे दिनेशजी आहेत, असे दिनेशजींकडे आज किसान संघ म्हणजे अखिल भारतीय किसान संघ हा किसानांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना संघटित करणे आणि त्या संघटित प्रयत्नातून हे त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी जी संघटना निर्माण झाली त्या संघटनेचे ते अखिल भारतीय संघटना आहे. त्यांच्या बोलण्यातून आज अजून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला परिचय होईल. मी आता फार वेळ न घेता दिनेशजींचं शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि दिनेशजींना विनंती करतो की दिनेशजींनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. दिनेशजी. नमस्कार अनिलजी, धन्यवाद एवढा विस्तृत परिचय करून दिल्याबद्दल. या सगळ्या कार्यक्रमाचा आणि ग्रामायणचा एक विस्तृत परिचय आपण करून दिला. त्यातून गेल्या वर्षभर तो आपण लोकांनी जे केलेले परिश्रम आहेत ते सगळे लक्षामध्ये आले आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. ही
निश्चितच अभिमानाची बाब आहे आणि याचा नक्कीच उपयोग हा शेतकरी वर्गाला, समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या कार्यक्रमामध्ये गेल्या 9 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर ते कार्यक्रम सुरू आहेत आणि आज त्या शृंखलेमधला हा शेवटचा कार्यक्रम म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमात उपस्थित आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व प्रत्यक्ष या कार्यक्रमात जोडले गेलेले श्रोते, प्रेक्षक आणि ग्रामायण या संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजचा आपल्या सगळ्यांसाठीचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो आपल्या देशामध्ये असलेल्या ह्या कोविडच्या संदर्भात निर्माण झालेले प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कसं शोधायचं हा खरा आपल्या समोरचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जेव्हा आपण या प्रश्नांच्याकडे पाहतो तर त्यामध्ये सुद्धा शेती हा एक अशा प्रकारचा विषय आहे की जो सर्वकालिक, सार्वदेशिक अशा प्रकारचा विषय आहे आणि त्याचा अनुभव आपण ह्या कोविडच्या कालावधीमध्ये घेतलेला आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपण अतिशय एका कठीण परिस्थितीतून अजूनही जात आहोत. गेली 1.5 वर्ष त्या परिस्थितीचा आपण सगळे मिळून अनुभव घेतोय. वारंवार त्याचे फटके आपल्याला बसतायत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही नवीन पद्धतीने, नवीन प्रकाराने काही गोष्टी आपण या शिकतो आहोत, करतो आहोत. या सगळ्यामध्ये हे जे 9 दिवसाचं एकूण चर्चासत्र झालं ह्यामध्ये अनेक विद्वान, अनुभवी, तज्ञ अशा शेतकरी मंडळी असतील, प्राध्यापक मंडळी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, यांनी सगळ्यांनी ह्या विषयावर ते मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला आहे. यांचं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. ह्याच विषयाला पुढे घेऊन जात असताना आत्ताच्या संदर्भामधल्या काही गोष्टींचा आपल्याला उल्लेख करायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या कोविडच्या काळात जर आपण विचार केला तर या कोविडच्या काळामध्ये शेती ह्या क्षेत्राचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे. शेती हा विषय जो आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की सार्वकालिक, सार्वदेशिक असा आहे. जोपर्यंत मनुष्य जीवन चालेल, जोपर्यंत जीवसृष्टी राहील, तोपर्यंत शेतीचा वेगवेगळ्या प्रकाराने विचार करून त्यालाच ते चालतच राहणार आहे. आणि केवळ तेवढंच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा या शेतीचा एकूण खूप मोठा असा सहभाग आहे. म्हणजे आपण पाहिलं की या कोविडच्या काळामध्ये गेल्या वेळेसचा सुद्धा आणि ह्यावेळेसचा सुद्धा आपला अनुभव अशा प्रकारचा आहे की बाकी सगळी क्षेत्र ही मागच्या वेळेस तर पूर्णपणे ठप्पच पडली होती. मग ते उत्पादनाचं क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल किंवा अन्य अशा प्रकारची जी खाणकाम वगैरे सगळी असतील, ही सगळी ठप्प पडलेली असताना केवळ शेती विषय चालू होता आणि शेतीची एकूण जी वाढ होती आपल्या जीडीपीच्या संदर्भामध्ये ती 3.8 एवढी एक सरासरी मधली वाढ आपल्या सगळ्याला पाहायला मिळालेली आहे. आणि ह्या सगळ्या 3.8 अशा प्रकारच्या वाढीमुळेच एकूणच देशामध्ये आपली जी आर्थिक गती होती, या आर्थिक गतीला सुद्धा कुठे फार बाधा न येता आपण त्यातून बाहेर पडलो. शेतीच्या क्षेत्राचं एवढं मोठं योगदानही आपल्याला पाहायला मिळेल की गेल्या वर्षभर आणि आताही सुद्धा परत प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आहे की दिवाळीपर्यंत आपण आपल्या देशातले जे गरीब, कामकरी अशा प्रकारचा वर्ग जो आहे, मजूर वर्ग जो आहे, त्याला दिवाळीपर्यंत अन्नधान्य हे मोफत प्रमाणामध्ये मोफत दिलं जाणार आहे. आता हा सगळा जो विषय आहे तो या शेतीच्या मधूनच उत्पन्न झाला आणि त्याच शेती क्षेत्राच्या आधारावर ते आपल्या देशाची पण प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गेल्या 50, 60, 70 वर्षाचा जर आपण इतिहास डोळ्यासमोरून घातला तर
एका वेळेला जगापुढे कटोरा घेऊन उभा राहणारा देश आज पूर्ण देशाला आपल्याला पुरून उरेल इतकं अन्नधान्याचं उत्पादन करून विदेशात सुद्धा तो पाठवण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे. त्यामुळे जर शेतीचा विचार केला तर आपल्याला काही गोष्टींचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये आढावा घेत असताना ह्या 2-3 गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे हे सगळं झालं खरं, पण या सध्याच्या काळामध्ये जो शेतीचा सध्याची स्थिती काय आहे याचा आपण जोपर्यंत आढावा घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने जायचं हे पण लक्षात येणार नाही. गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्या शेतीच्या मध्ये पहिली 2-3 दशकापर्यंत आपण अत्यंत हलाखीच्या स्थितीत होतो आणि त्यानंतर जेव्हा हरित क्रांती सुरू झाली त्या हरित क्रांतीनंतर 1997 ते 99 ह्या कालावधी येईपर्यंतच आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये खास करून ज्याला स्टेपल फूड म्हणतात, मुख्य अन्न म्हणतात, अशाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो होतो. या सगळ्याचं ज्यावेळेस आपण गोषवारा म्हणून घेतो तर त्यावेळेला लक्षात असं येतं आपल्याला की आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या वैज्ञानिकांनी जे तंत्रज्ञान दिलं त्याचा योग्य प्रकाराने वापर करून आपल्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढ केलेली. आता या वर्षी सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा आपलं उत्पादन हे वाढणार म्हणून प्राथमिक आकडे आलेले आहेत. त्यामुळे उत्पादनाचा आलेख हा सातत्याने वृद्धिंगत होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला सुदैवाने साथ गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचा पाऊस पडल्यामुळे सुद्धा मिळालेली आहे. या सगळ्याचा एकूण मिळून परिणाम अशा प्रकारचा झाला की आपल्या देशामधल्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्णतेकडे केवळ वाटचालच केली नाही तर निर्यातीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अन्नधान्याची उपलब्धता झाली आणि गेली जवळजवळ 1.5 वर्ष 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवून सुद्धा आपण ह्या स्थितीमध्ये आहोत. तर हे एक भारतासारख्या विशाल जनसंख्या असलेल्या आणि जिथलची शेती ही पूर्णपणाने एका अर्थाने निसर्गावर अवलंबून आहे अशा देशामध्ये अशा प्रकारची उपलब्धी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांना त्याचं आपल्याला श्रेय द्यावं लागेल. शेतकरी असतील, कृषी वैज्ञानिक असतील, या सगळ्यांना याचं श्रेय नक्कीच जातं. पण जेव्हा शेतीचा आपण सर्वांगाने विचार करतो आहोत तर शेतीचा विचार करत असताना आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. कारण की केवळ ही एक बाजू झाली पण आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण मोठ्या प्रमाणात झाल्या हे पण कटू सत्य आपल्या समोर आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल केली त्याच वेळेला अशा प्रकारच्या आत्महत्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातही विदर्भ हे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या आत्महत्या पाहण्यामध्ये आल्या. या सगळ्याचा एकूण मिळून जर विचार केला तर जशी आपण जमेची बाजू लक्षात घेतो तशीच याच्यातली जी खर्चाची बाजू एका अर्थाने म्हणता येईल अशी पण लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्या सातत्याने जी वाढ होत राहिली उत्पादनामध्ये याचा दुसरा पैलू पण तो पाहण्यासारखा आहे की त्यामध्ये ह्या ज्या उत्पादन होतं ह्या उत्पादनाची गुणवत्ता घसरलेली पण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे क्वांटिटेटिव्हली जर विचार केला तर वाढ झाली परंतु क्वालिटी जी आहे ती पण आपल्याला घसरलेली पाहायला मिळते. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्या आपल्याला बऱ्याच लोकांच्याकडनं ऐकायला मिळतं की पूर्वीच्या काळी जी चव होती, ज्या प्रकारचं त्याच्यामध्ये पौष्टिक द्रव्य होती, पौष्टिक मूल्य होती, पोषण मूल्य होती, अशा प्रकारची पोषण मूल्य आणि आत्ताच्या उत्पादनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा तशा प्रकारची चव मिळत नाही. हे आपण अगदी मोठ्या लोकांच्याकडनं, वयोवृद्ध लोकांच्याकडनं हे सहजपणाने आपण
ऐकतो, आपणही त्याचा अनुभव घेतो. त्यामुळे आत्ताच्या उत्पादनाचा जर विचार केला तर त्याची गुणवत्ता घसरलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरं, या सगळ्या उत्पादन वाढीमध्ये जो विषय ग्रामायणांनी घेऊन ह्या प्रकारचा जो 9 दिवसाचा एक प्रकारचा यज्ञ मांडलेला आहे, त्यात भूमी सुपोषण हा जो विषय, महत्वपूर्ण विषय त्यांनी याच्यात निवडलेला आहे. त्या संदर्भात ज्यावेळेला आपण विचार करतो तर ह्या सगळ्या उत्पादन वाढीमध्ये आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता खूप मोठ्या प्रमाणात खालावलेली आपल्याला पाहायला मिळते. जमिनीची सुपीकता ही कमी झालेली पाहायला मिळते. रासायनिक खतांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या रासायनिक खताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे येणारी कीड रोग याचं प्रमाण आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारचं कीड रोगीचं प्रमाण त्याच्यावरती येत असतानाच त्यामुळे झालेली खर्चातली वाढ ही सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. म्हणजे एकीकडे आपण उत्पादन वाढवलं पण त्या उत्पादनामधलं पोषण मूल्य आपण हरवून बसलो. ते उत्पादन वाढत असताना आपण जमिनीची सुपीकता ही कमी करून बसलो आणि त्याचबरोबर त्याचा उत्पादन खर्च पण वाढत गेला. त्यामुळे ज्यावेळेला एका अर्थाने आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उत्पादन केलं पण त्याचे हे जे दुसरे परिणाम आहेत हे पण आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आपल्याला दिसतात. या सगळ्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. हे सगळं करत असताना अजूनही याचे काही परिणाम झाले, जे आपल्याकडे असलेल्या ध्येय धोरणाच्या सातत्यपूर्ण असं ध्येय धोरण आपलं किंवा नीती जी राहिली नाही त्यामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच प्रमाणामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये धोरणात्मक धरसोड ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ती धोरणात्मक धरसोड त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी. त्यामुळे ह्या सगळ्या उत्पादन वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात असंतुलन झालेलंही पाहायला मिळतं. आता जर आपण विचार केला तर सरकारच्या समोरची मोठी समस्या अशा प्रकारची आहे की वाढलेलं गव्हाचं आणि तांदळाच्या उत्पादनाचं करायचं काय. कारण की यासाठी एक जी विशिष्ट प्रकारची त्या काळातली गरज लक्षात घेऊन जी त्याची उत्पादन खरीदण्याची व्यवस्था निर्माण केली गेली त्यातून अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. आणि आज पाहता पाहता अशा प्रकारचा तो स्वरूप विक्राळ होऊन बसलेला आहे की जो पंजाब आणि हरियाणा सारखा किंवा पश्चिमी उत्तर प्रदेश सारखा जो आमचा गव्हाचं कोठार भाताचं कोठार म्हणून जे आमचं होतं, आज तिथलच्या जमिनीची प्रत ही अतिशय खालावलेली आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने एकाच प्रकारची पीक पद्धती हे पण त्याच्यामध्ये घेतलं गेलं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर एकाच प्रकारचं पीक घेणं हेही त्याच्यामध्ये पाहायला आपल्याला दिसतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे उत्पादनाच्या संदर्भातलं एक असंतुलन निर्माण झालं. म्हणून आपल्याला जवळजवळ 70,000 कोटी रुपयांचं तेलाचं खाद्य तेलांची आयात ही करायला लागते. एकीकडे आपल्याकडे गहू ठेवायला जागा नाही, तांदूळ ठेवायला जागा नाही, परंतु दुसरीकडे खाद्य तेलांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला 70,000 कोटी रुपयांची आयात करावी लागते. या सगळ्यामध्ये जे काही मधल्या काळातली धोरणं आली, उदारीकरणाचं धोरण आलं असेल, WTOचा विषय आला असेल, या सगळ्या विषयांच्या मध्ये अशा प्रकारची आयात वाढत गेली आणि आज आपल्यासाठी तो एक दुष्ट चक्रासारखी स्थिती होऊन बसलेली आहे. डाळीच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्णता अजून गाठू शकलेलो नाही. त्यामध्ये असलेले धोरणाचं सातत्य याचा अभाव यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा एक देशाच्या संदर्भामध्ये विचार करतो तर त्यामध्ये हे धोरण सातत्य हे असण्याची मोठी आवश्यकता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा झाला देशाच्या दृष्टीने विचार. पण शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे एकूण त्याचा टर्नओव्हर वाढला, त्याचं कर्जाचं प्रमाण वाढलं, कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं, परतफेडीच्या संदर्भातलं ट्रान्झॅक्शन होणं टर्नओव्हर वाढला, पण प्रत्यक्षात त्याच्या हातात येणारी जी किंमत होती
त्याच्या हातात येणारा जो काही पैसा होता याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे उत्पादन वाढीच्या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातली किंमत आपण मोजलेली आपल्याला त्याच्यातली ही दिसते. मग आयात निर्यात धोरणाचा विषय असेल, हमी भावाचा विषय असतील, या सगळ्यामुळे शेतीच्या बाबतीमध्ये एक अनिश्चितता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याचबरोबर अजूनही काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये येतात की ज्याची खरंच आवश्यकता आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ की आपण जर विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टरची संख्या आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशामध्ये अत्यल्प आणि अल्प भूधारकांची संख्या ही सर्वात जास्त आहे. जवळजवळ 80% 87% एवढे शेतकरी अल्प अत्यल्प भूधारक आहेत. अल्प अत्यल्प भूधारक म्हणजे ज्याच्याकडे केवळ 2 हेक्टर पर्यंतची जमीन असते अशा प्रकारचा शेतकरी याच्यामध्ये येतो. असा 2 हेक्टरची शेतकरी असणारा जो शेतकरी आहे, शेती असणारा शेतकरी आहे, त्याला खरोखरच वर्षभर त्याच्या ट्रॅक्टरला काम मिळेल का? हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. आणि मग अशा शेतकऱ्याला ट्रॅक्टरची खरंच गरज आहे का? त्यामुळे अशा प्रकारची काही ठिकाणची तंत्रज्ञानाची सुद्धा एक अनावश्यक रीतीने वाढ होऊन ते शेतकऱ्यांवर थोपणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळतं. हा जो काही सगळा एक उपभोगवाद आहे, बाजारवाद आहे, त्या बाजारवादाचा सुद्धा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ बीटी कापसाच्या बियाणाचा विचार जर आपण केला तर ज्या बोंडअळीसाठी म्हणून हे सगळं आलं, आज तीच बोंडअळी त्याच्यावर ते पूर्णपणाने हवी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तिच्यामध्ये पूर्ण प्रतिरोध क्षमता निर्माण झालेली आहे. आणि अशी प्रतिरोध क्षमता निर्माण झाल्यानंतर ती जी बोंडअळी आहे त्या बोंडअळीने आज शेतकऱ्याचं पूर्णपणाने गणित हे मोडून टाकलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढून बसलेला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असा विचार येतो की मग ही बोंडअळी येण्यापूर्वी आमच्या शेतकऱ्यांना जे आमचं खऱ्या अर्थाचं तंत्रज्ञान होतं ते तंत्रज्ञान झालं का? की आमच्याकडे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट सारखं एक चांगलं तंत्रज्ञान आमच्या वैज्ञानिकांनी शोधून काढलं होतं, तर ते काढलेलं तंत्रज्ञान आमच्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचण्यात यशस्वी झालो का? आजही हा मोठ्या प्रमाणातला अभाव आपल्याला पाहायला मिळतो की प्रत्यक्षामध्ये प्रयोगशाळेत होणारं जे संशोधन आहे हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत किती पोहोचतं आणि बांधावरच्या ज्या काही समस्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत किती पोहोचतात याचा विचार करण्याची गरज आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडच्या एकूण ज्या पिकाच्या संदर्भातल्या विचार करणाऱ्या पद्धती आहेत याच्यामध्येही एक एकांगी दृष्टिकोन घेऊन चालतो आपण. त्याच्यामध्ये एक एकात्मिक दृष्टिकोन चालण्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं की पशुसंवर्धनामध्ये गायीचा उपयोग किंवा एकूण पशुपालनाचा उपयोग काय तर केवळ दूध उत्पादन एवढाच आहे. जर दूध उत्पादन करण्याचा जर तुमचा विषय असेल तरच तुम्ही गायीचा विचार करा. अशा पद्धतीने विचार हा गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जो पाश्चात्याकडनं आलेला आहे तो तशा प्रकारचा दृढ झाला. या सगळ्याचा परिणाम जी जमीनची सुपोषणाचा विषय आहे हानी सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली. म्हणून जमिनीची सुपीकता हा विषय पण त्याच्यातला आपल्याला पाहायला मिळतो. पण या सगळ्यातून अजूनही वेळ आपली गेलेली नसल्यामुळे आपल्याला याचा नीट पद्धतीने विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. आजच्या काळातून जे काही प्रश्न निर्माण झालेत या प्रश्नाची जर सोडवणूक करायची असली, आजची जी दशा शेतीची आहे त्याच्यामध्ये जर सुधार करायचा असेल तर एक एकात्मिक विचार घेऊन आपल्याला त्याच्या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. आजच्या या कार्यक्रमापूर्वी अनेक जे याच्यातली वक्तव्य झाली त्या वक्तव्यांमध्ये त्या भाषणांच्या मध्ये हा विषय बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. कारण की अशा प्रकारचा एकात्मिक विचार हा न झाल्यामुळे आपल्याला त्याचा एक प्रकारचा तोटा आता सहन करावा लागतो आणि या सगळ्यातून त्याचा फटका प्रत्यक्ष पहिल्यांदा शेतकऱ्याला बसतो.
म्हणून आपल्याकडे हे पाहायला मिळतं की शेतकरी शेती करायला तयार होत नाही. आता थोडी परिस्थिती बदलायला लागलेली आहे की तरुण, बुद्धिमान तरुण हे शेतीमध्ये यायला लागलेले आहेत, कारण की एक नवीन प्रकारच्या काही गोष्टी घेऊन ते समोर येत आहेत. परंतु तरी सुद्धा जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तर शेती ही एक जैविक अशा प्रकारची गोष्ट आहे. ते काही कारखाना नाही, तो काही यंत्र नाही. त्याची एक स्वतःची अशी विशिष्ट प्रकारची इकोसिस्टीम आहे. त्या इकोसिस्टीमला धरूनच आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल आणि अशा अनेक प्रकारचे प्रयोग निरनिराळे शेतकरी करून त्यामध्ये ते यशस्वीरित्या पुढे जात आहेत. त्या सगळ्या इकोसिस्टीमला समजून घेतलं पाहिजे. आपल्या पूर्वीच्या काळामध्ये जी शेती होती, ही शेती केवळ शेती नव्हती. आज शेती केवळ शेती म्हणून पाहिली जाते. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे शेतीचा विचार होत होता, तो शेतीचा विचार एका वेगळ्या पद्धतीने होत होता. अर्थव्यवस्थेचा विचारच वेगळ्या पद्धतीने होत होता. आपण म्हणतो सध्या की आमची देशाची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे. पण ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था होती असंही सांगतो आपण. पण हे आपल्या अर्थव्यवस्थेचं पुरेसं वर्णन नाहीये. पुरेसं वर्णन किंवा अर्धवर्णन आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मग आपल्याकडे जी प्राचीन काळामध्ये अर्थव्यवस्था होती, ज्याला कृषी आधारित अर्थव्यवस्था म्हटली जाते, ही खऱ्या अर्थाने काय होती? तर ही ज्याचा उल्लेख गीतेमध्ये पण आलेला आहे, अशा प्रकारची जी व्यवस्था आमच्याकडे होती, ती होती गौ कृषी वाणिज्यम. याने पशुपालन, शेती आणि शेतीला जोडलेला व्यापार अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे त्या कालावधीमध्ये होती आणि त्या व्यवस्थेच्या आधारावरच आमचा देश हा एक समृद्धशाली देशही होता. याच गोष्टीची कास आम्हाला आजही धरावी लागेल. आत्ताच्या कालावधीसाठी म्हणून त्याला काही आपल्याला अपडेट करायला लागेल, अपग्रेड करावं लागेल. पण याच्यामध्ये जो एकात्मिक विचार शेतीचा होता, हा एकात्मिक विचार घेऊनच आपल्याला आपल्या शेतीच्या संदर्भातला विचार करण्याची गरज आहे. आणि यासाठी बाहेर जे योग्य तंत्रज्ञान असेल त्याचं घेण्याची काही हरकत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचा अतिशय योग्य पद्धतीने कसा वापर करावा याचं तंत्रज्ञान घेता येऊ शकेल. पण मोनोकल्चर सारखं तंत्रज्ञान घेणं, जेनेटिक मॉडिफाईड सारखं तंत्रज्ञान घेणं आणि आता तर शेतीमध्ये ड्रोननी शेती करावी, ड्रोननी परागीभवन करावं, पॉलिनेशन करावे, अशा प्रकारचे विचार येत चालले आहेत. अशा प्रकारच्या विचारांची आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून आवश्यकता नाहीये, हे सुद्धा आपल्याला स्पष्ट करावं लागेल. मग आम्हाला कशा प्रकारची दिशा चालायला लागेल, कोणतं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, त्याचं मुख्य सूत्र जे आहे ते शेती ही आयसोलेशन मध्ये होत नाही, ती पशुसंवर्धन आणि व्यापार या दोन्हीच्या साह्याने चालते. पशुसंवर्धनाच्या आधारावर ते आम्हाला शेतीच्या संदर्भामध्ये जमिनीचा सुपोषणाचा भाग हा आम्ही निश्चितपणाने पुरा करू शकतो. त्यामुळे भूमी सुपोषणाच्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये जनावरांचं महत्व हे कायमस्वरूपी आहे. हा इतका नैसर्गिक रीतीने सहजतेने उपलब्ध होणारा अशा प्रकारचा खताचा पर्याय आहे की ज्याचं वर्णन करणं अवघड आहे. गौ आधारित जैविक शेती म्हणूनच त्यासाठीची महत्वाची गोष्ट आहे. जनावर हे आपल्या शेतीमध्ये असणं हे आजच्या कालावधीमधलं आपलं बाजारावरची अवलंबिता कमी करणारी गोष्ट आहे. खतासाठी, कीटकनाशकांसाठी हे सगळ्या गोष्टी त्यातून कमी होणार आहेत. त्यामुळे शेती करत असताना शेतकऱ्याला पशुसंवर्धन म्हणजेच गायी बैलांच्या सहितच शेती करण्याची आवश्यकता राहणार. आता त्या बैलांचे कष्ट कमी करण्यासाठी अशा प्रकारची यंत्रांची आपण निवड केली पाहिजे. अशा प्रकारच्या यंत्रांचं संशोधन झालं पाहिजे की जेणेकरून ते शेतकऱ्याला चालवताना सुद्धा सोयीचं झालं पाहिजे. त्या चालवणाऱ्या बैलांना सुद्धा त्याची सहजतेने काम करण्याची त्याच्यामध्ये सोय झाली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण त्यात करू शकतो, केल्या पाहिजेत. परंतु दुर्दैवाने आज या विषयाकडे सरकारचं पाहिजे तेवढ्या प्रमाणात लक्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आपल्याला योग्य पद्धतीने सांगड घालूनच पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे
पशुसंवर्धन, शेती आणि शेतीच्या बरोबरच व्यापार, या सगळ्याला आपल्याला एकत्रित करून जावं लागेल. कारण की शेत मधल्या काळामध्ये ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आपल्याकडे आलं, त्यावेळेला ही जी व्यवस्था होती, या व्यवस्थेला त्यांनी अलग अलग करून टाकलं आणि याच्यात शेतीला केवळ कच्चा माल उत्पादन करणारं अशा प्रकारचं बनवलं. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा आता नीट विचार करून शेतमालाची प्रक्रिया गावामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत अशा प्रकारची आपण प्रक्रिया करणार नाही, तोपर्यंत त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होणार नाही आणि मग त्या ट्रान्सपोर्टमध्येच आणि बाकीच्या याच्यामध्ये त्याचं जे नष्ट होणं आहे, तो खराब होऊन जाणं माल आहे, हे पण वाढेल आणि अशा प्रकारचा कच्चा माल ज्यावेळेस असतो, त्या कच्च्या मालाची किंमत शेतकरी स्वतः ठरवू पण शकत नाही. मग हे जर करायचं असलं तर आम्हाला गावागावामध्ये अशा प्रकारच्या रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल आणि त्यासाठी म्हणून जे आपले खास करून 86% अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालावी लागणार. मग यांचे समूह बनवणे असतील, यांच्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या बनवण्याची गोष्ट असेल, यांच्यासाठी उत्पादनं कसे निर्माण करावे याचं प्रशिक्षण देण्याची गोष्ट असेल आणि याच्यासाठीची मार्केटिंगची व्यवस्था कशी करायची याचा विचार करावा लागेल. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने माल उत्पादन करणं हा एक त्यातला प्रामुख्याने भाग राहू शकतो आणि अशा प्रकारचा भाग राहण्यासाठी म्हणून जसा जेव्हा पशुपालनाचा विषय आपण जोडू, त्याचबरोबर आपल्या इथं असलेल्या बायोडायव्हर्सिटीचा, जैवविविधतेचाही योग्य प्रकारचा उपयोग करून घेऊन आपल्याला आपली पद्धती पुढे चालवावी लागणार आहे. ह्या सगळ्यातून आपला शेतकरी हा स्वयंपूर्ण होणार आहे, स्वावलंबी होणार आहे आणि असा स्वावलंबी शेतकरी हा जर रोजगाराच्या सहाय्याने उभा राहिला तर रोजगारयुक्त गावाच्या माध्यमातून ते गाव सुद्धा समृद्ध होईल आणि शेतकऱ्याला पण योग्य प्रकारची किंमत मिळून त्याच्या भावाला तो आपल्या पद्धतीने घेऊन जाऊ शकेल. मग या सगळ्या जर गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला त्या पद्धतीने जरा त्याचा विचार काही जुन्या गोष्टीच्या आधाराने सुद्धा करावा लागेल. तसा कृषी शास्त्राचा जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये पासूनच आपल्याकडे कृषीचं तंत्रज्ञानही आहे. आजच्या काळात सुद्धा त्यातले बरेचसे तंत्रज्ञान हे लागू पडतात, त्याचाही आपल्याला ह्या काळामध्ये उपयोग करावा लागेल. सगळ्याच्या सगळं लागू पडेल असं नाहीये, पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या प्रश्नांची काही उत्तरही त्याच्यामध्ये मिळू शकतात. जेव्हा आपण शेतकऱ्याच्या स्वावलंबनाची गोष्टी करतो आहोत, तर त्या स्वावलंबनाच्या गोष्टी करत असताना या सगळ्याचा एकत्रितपणाने विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल आणि अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर नक्कीच आपल्याला जे लक्ष्य आपल्या समोर आहे ते लक्ष्य आपण प्राप्त करू शकू. जेव्हा आपण जगाच्या दृष्टीने विचार करतो भारताच्या शेतीचा, तर गेल्या आत्ताच्या कोविडच्या काळातही आपण अनुभव घेतला की आपल्याकडच्या शेतमालाची आणि खास करून मसाल्याच्या पदार्थांची ही मोठ्या प्रमाणात निर्यात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. हळद असेल, लवंग असेल, मिरी असतील, अद्रक असेल, आलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे जे पोषण मूल्य असलेले किंवा मसाल्यासारखे पदार्थ आहेत यांची मागणी नक्कीच वाढलेली आहे. जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय बाजाराचा, कारण की आताचं जग हे एका अर्थाने खेडं झालेलं आहे, त्यामुळे आम्ही जे काही उत्पादन करतो त्या उत्पादनाला आपल्या देशातल्या बाजाराबरोबरच आम्हाला जगातला बाजारही शोधावा लागणार आहे आणि आमच्याकडे जी एक समृद्ध अशी जैवविविधता आहे, या सगळ्या समृद्ध जैवविविधतेचा नीटपणाने उपयोग करून घेऊन आम्हाला आमच्या शेतीच्या उत्पादनांची रचना करावी लागेल. त्याच्यानुसार जागतिक बाजारपेठेमध्ये आमच्या वस्तूंची मागणी आम्हाला निर्माण करावी लागेल. कारण की आता जगाचं एकूणच या कोविडच्या नंतरच्या कालावधीमध्ये, त्याच्या आधीच्याही कालावधीमध्ये एक निरोगी अशा प्रकारचं जीवन जगण्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाटचाल सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारचं निरोगी जीवन जगत असताना त्यामध्ये सेंद्रिय शेतमालाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्याचबरोबर दुसरा जगाचा दृष्टिकोन असा बदलत चाललेला आहे की आता जग पोषण मूल्य कशात आहेत, आम्हाला प्रतिरोध क्षमता कशातून मिळतील, आम्हाला नॅचरल मिनरल्स कशातून मिळतील, न्यूट्रिशनल व्हॅल्यू कशाची जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार
जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि सुदैवाने आपल्या देशामध्ये आजही असे अनेक प्रकारची उत्पादनं आहेत, अशा प्रकारचा माल आम्ही तयार करू शकतो, की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण जर पूर्वोत्तर राज्यांमध्ये गेलो, तर तिकडची असलेली जी हळद आहे, त्यातलं कर्क्युमिनचं पर्सेंटेज हे जगामध्ये सर्वात जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिणेकडच्या भागामध्ये मसाल्याच्या पदार्थांची शेती अतिशय उत्तम प्रकारची होती. आम्ही जे अन्नधान्य करायचं सोडून दिलं, असं बाजरा असेल, कोदू असेल, कुटकी असेल, राजगिरा असेल, असे अनेक प्रकारची उत्पादनं आहेत, की जी उत्पादनं पोषण मूल्यांच्या दृष्टीने अतिशय भरभक्कम आहेत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या उत्पादनाला समोर आणून त्याला वाढवण्याची गरज आहे आणि याचं जागतिक स्तरावरचं मार्केटिंग करण्यासाठी म्हणून एक धोरण ठरवून तशा प्रकारची कृषी नीती करून तशा प्रकारचे प्रयत्न सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्या शेतीसाठीचा एक ज्याला म्हणता येते की खूप मोठा वाव हा आपल्याला पाहायला मिळेल. आज जगामध्ये काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच प्रकारचे देश असे आहेत की ज्यांनी अशा प्रकारच्या काही जैविक विविधतेच्या आधारावर ते काही शेती करण्याचं पुढे चालू ठेवलेलं आहे. आपल्या देशाला सुद्धा याचा वारसा पुढे चालवावा लागेल आणि आज जगभरामध्ये अशा प्रकारची जी मागणी वाढत चाललेली आहे, ती मागणी डोळ्यासमोर ठेवून आपण जर ह्या पद्धतीने प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीची आजची दिशा आहे ही नक्की करून आजची जी शेतीची दशा होताना दिसते, या दशेतून आपण बाहेर पडू शकू. त्यामुळे आपण सगळ्या शेतीचा विचार करत असताना जी आपल्याला दिशा पकडायची आहे, त्या दिशा पकडण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत असताना आपण स्वयंपूर्ण स्वावलंबी शेतकरी, रोजगारयुक्त गाव हे मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून आपण त्याची शेतीची वाटचाल केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या पूर्ण अर्थव्यवस्थेसाठी म्हणून, शेती आधारित अर्थव्यवस्थेसाठी म्हणून आपल्याला गौ कृषी वाणिज्यम अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर जर आपण गेलो तर त्यातून देशाचं तर भलं होईलच होईल, त्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होईल आणि त्या रोजगार निर्मितीच्या आधारावर ते आपण जगामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये एक नंबरला पोहोचू शकू. अशा पद्धतीचा जर आपण धोरण स्वीकारलं, अशा प्रकारची दिशा जर घेतली तर येणाऱ्या काही दिवसातच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारचा करून जेवढी आवश्यकता आहे तेवढा करून केला पाहिजे. करायला त्यात काही हरकत नाही, परंतु त्याचा अंधाधुंद वापर करणं हे आपल्या शेतीला परवडणार नाही. त्यामुळे स्वावलंबी शेतकरी, स्वयंपूर्ण रोजगारयुक्त गाव आणि गौ कृषी वाणिज्यम या सूत्राच्या आधाराने जर आपण गेलो तर नक्कीच आपण ह्या दशेतून बाहेर पडू शकतो आणि एका उज्ज्वल दिशेच्या दिशेने शेतीची आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल होऊ शकते असा मला विश्वास आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये ग्रामायण संस्थेने माझे विचार व्यक्त करण्यासाठी जी मला संधी उपलब्ध करून दिली, याकरता मी ग्रामायण या संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि माझं वक्तव्य पुरं करतो. धन्यवाद. काही प्रश्न असेल तर त्यांची उत्तरं दिनेशजी देतील. दिनेशजी, एक प्रश्न मला विचारायचा आहे. हा विचार. थोडस या सगळ्या संदर्भात थोडस एक आढावा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे म्हणून देशभरात जे काही प्रयोग झाले, जी काही थोडीशी आंदोलनं झाली आणि जे काही संघटना आहेत त्यांचा थोडासा एक आढावा तुम्ही जर घेतला तर हे चित्र अजून स्पष्ट होईल असं मला वाटतं. जी, या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. जैविक शेतीच्या संदर्भामध्ये शेतकरी स्वावलंबी पूर्ण व्हावा म्हणून सुद्धा देशामध्ये अनेक ठिकाणी असे काही प्रयोग सुरू आहेत आणि ह्या प्रयोगामधून एक नवी प्रकारची दिशा मिळताना आपण पाहायला मिळते. आपण आता आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये किसान संघाच्या प्रयत्नाने तिथे
गो आधारित प्रकृती व्यवसाय अशा अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्यात वाटचाल सुरू केलेली आहे. जवळजवळ आता 7 ते 8 हजार शेतकरी या सगळ्या संदर्भामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्याला म्हणलं की प्रक्रिया करून मग बाजारपेठेमध्ये माल घेऊन जावा, अशा प्रकारचा प्रयत्न यांनी केलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि या सगळ्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपयोग होऊन आज त्यांची स्थिती जी आहे ती सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच याच्यामध्ये आज अनेक प्रकारच्या ज्या नवीन नवीन संस्था आहेत ह्याही पुढे येऊन काम करतायत. राजस्थानमध्ये आज आमचे कार्यकर्ते त्यांनी अशा प्रकारचे प्रयोग गेल्या 10-12 वर्षापासून सुरुवात केलेत आणि संपूर्णपणाने आपला माल हा उत्पादन करून त्याच्यावर ते प्रक्रिया करण्यासाठी म्हणून त्यांनी आपली कामं केलेली काम सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक आपल्याला अशा प्रकाराने नवी दिशा, एक आशेचं स्थान हे पाहायला मिळतंय की ज्यातून शेतकऱ्याला स्वावलंबनाकडे जाण्याची एक दिशा त्यातून प्राप्त होतीये. देशामध्ये आज अनेक मंडळी अशी पुढे येत आहेत की आपलं जे प्राचीन कृषी विज्ञान आहे याच्यावर ते संशोधन चालू आहे. एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन नावाची एक संस्था अशा प्रकारचं काम करतीये. डॉक्टर यशवंतराव नेने करून जे शेतीचे शास्त्रज्ञ होते त्यांनी आपल्या नोकरीतून निवृत्त झालेच लवकर आणि त्यांनी अशा प्रकारच्या भारतातल्या या सगळ्या शेती संशोधनासाठी आपलं सर्वस्व त्याच्यासाठी वाहिलं. आणि आज अशा प्रकारचे प्रयोग कृषी विद्यापीठांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. पंतनगरची जी कृषी आवाज आता थांबलाय. कृषी मध्ये फोन आला होता. कृषी वैज्ञानिकांची सुद्धा अशा प्रकारची एक दृष्टी बदलत चाललेली आहे, हे पण आपल्याला त्याच्यातून ध्यानात येतं. दोन गोष्टी. एक असा आहे की तुम्ही एक मुद्दा म्हटला की देशात निर्माण झालेलं कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत तेवढं पोचत नाही. तर हे पोहोचवण्याच्यासाठी आपण काय यंत्रणा उभारू शकतो, काय प्रयोग यासाठी केलं पाहिजे, याच्यावर तुमचे विचार सांगा. आणि दुसरा मुद्दा असा की जसं भारतामध्ये महिला बचत गटांची चळवळ चांगली चालते आहे, अनेक महिलांना त्याच्यातून रोजगार मिळतोय, तर असं शेतकऱ्यांच्या बचत गटाची स्थिती काय आहे किंवा काय राहू शकते किंवा या दृष्टीने कोण प्रयत्न करत आहेत याच्यावर थोडासा प्रकाश टाकता. जरा मला परत एकदा थोडंसं मी निवेदन करेन की जरा थोडा विषय सांगा, कारण की त्यावेळेस दुसरा फोन आला होता म्हणून माझं लक्ष राहिलं नाही. शेताशी संबंधित जे तंत्रज्ञान आहे जे कृषी विद्यापीठामध्ये निर्माण झालंय ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कसे काय प्रयत्न केले जाऊ शकतात, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की आपल्या याच्यामध्ये महिला बचत गटाची चळवळ चांगली यशस्वी झालेली दिसते. त्या धर्तीवर शेतकऱ्यांचे बचत गटाची चळवळ झाली आहे का, नसेल झाली तर का नाही झाली, आणि या दृष्टीने कोण प्रयत्न करत आहे, कोणाच्या अजेंड्यावर हा विषय आहे, याबद्दल थोडं सांगा. शेतीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आपल्याकडे दोन प्रकारांनी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक तर म्हणजे राज्य सरकारांच्या वतीने कृषी विस्तार अशा प्रकारची योजनेची व्यवस्था आपल्याकडे होती, आजही आहे ती. पण पूर्वीच्या काळामध्ये बेनार नावाची एक मोठी स्कीम आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपण ऐकली पण असेल, तर त्याच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालत असेल. दुसरे अशाच प्रकारची जी व्यवस्था आहे ती आहे कृषी विज्ञान केंद्रांची.
अशा प्रकारची कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 700 जिल्ह्यांच्या अशा प्रकारची कृषी विज्ञान केंद्र आपल्याकडे आहेत. आणि ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जे कृषी विद्यापीठांच्या मध्ये तंत्रज्ञान निर्माण होतं, कृषी संशोधन संस्थांच्या मध्ये जे तंत्रज्ञान निर्माण होतं, ते संशोधन तिथपर्यंत पोहोचवावं अशी त्याची अपेक्षा असते. तर कृषी विज्ञान केंद्र काही प्रमाणामध्ये हे सगळं करतात, त्यांच्या प्रक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून ते करतात, परंतु ही यंत्रणा फार पोकळी पडते. ह्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून आपल्यासारख्या संस्था, ग्रामायण असेल, भारतीय किसान संघासारखी संस्था आहे किंवा अन्य अशा प्रकारच्या संस्था आहे, या सगळ्यांनी मिळून त्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून भारतीय किसान संघासारख्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि वैज्ञानिक एकांना एकत्रित आणणं, एकमेकाच्या समोर त्यांना बसवणं, लॅब टू लँड, लँड टू लॅब अशा प्रकारचे विषय करण्यासाठी म्हणून त्यांना आपण त्यांची मदत करणं हे आपल्याला त्यातून करण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचे काही प्रयत्न हे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. अल्प बचत गटाच्या संदर्भातला जो स्वयंसहायता समूहाचा विषय आहे महिलांच्या बाबतीमधला, तर हा प्रयोग अतिशय चांगला आहे. आणि परंतु तोच एक त्यातली जो गट आहे त्या गटाची एकता, त्या गटाचा सांघिक प्रयत्न हा किती टिकतो याच्यावर त्या गटाची उपयुक्तता आणि त्यातलं पुढे चालतं. पण माझ्या माहितीमध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक प्रकारचे महिला बचत गट आहेत की जे अशा प्रकारची शेतीमधली कामं करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यात प्रामुख्याने त्यांचं प्रक्रिया उद्योग हा विषय जास्त आहे. आणि अशा प्रकारच्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते छोटे छोटे म्हणजे पापड बनवणं आहे, लोणचं बनवणं आहे, अशा प्रकारचे उद्योग करून ते आपली उन्नती साधताना आपल्याला पाहायला मिळतात. पण एकूण जर विचार केला तर एफपीओ पेक्षा सुद्धा, मी तर असं म्हणतो की एफपीओ पेक्षा सुद्धा अशा प्रकारचे छोटे स्वयंसहायता समूह जे आहेत 20 जणांचा, 25 जणांचा, मग ते पुरुषांचे पण असतील किंवा महिलांचे पण असतील, हे गट जास्त अनौपचारिकरीतीने काम करून यशस्वी होऊ शकतात. त्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि पुरुषांच्या गटापेक्षा सुद्धा महिलांच्या गटाचं अशा प्रकारचं प्रमाण हे यशस्वीतेचं चांगलं आहे. आमच्या भारतीय किसान संघाच्या वतीने सागर जिल्ह्यामध्ये, दमोह जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेशच्या अशा प्रकारचे अल्प बचत गट हे चालू आहेत. मथुरा जिल्ह्यामध्ये सुद्धा तिथलच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी काही महिलांचे अल्प असे स्वयंसहायता समूह चालू आहेत. गुजरातमध्ये पण भारतीय किसान संघाचे असे काही स्वयंसहायता समूह आहेत. अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही आंध्रमध्ये केला होता. आणि आंध्रमध्ये भारतीय किसान संघाच्या वतीने महिलांची किसान बँक हा प्रयोग आम्ही केला. त्यातून मग पुढे पुरुषांच्या बँक सुरू झाल्या. तर ह्याच्या पद्धतीतून त्यातून आपल्याला पुढे पुढे जाता येऊ शकतं. आणि असे आज अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. एक प्रश्न आला आहे मंजू रागीत यांच्याकडनं, सरकारी धोरणात जैविक शेती संबंधात प्रोत्साहन किसान संघ काही प्रयत्न करतो का? नक्कीच. किसान संघ ज्या वेळेला धोरण आपण नक्की केलं, शेतीविषयक धोरण आपण एक पुस्तिका बनवली होती कृषी नीती म्हणून, आणि त्या कृषी नीतीमध्ये या सगळ्याच्या संदर्भातला विचार आपण ठेवलेला होता. आणि ज्या ज्या वेळेला सरकारकडे आपली चर्चा होते, सरकारबरोबर गोष्टी होतात, त्यावेळेला आपण सगळ्याचा आग्रह धरतो आणि त्याच्यामध्ये जैविक शेतीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं करतोय. गेल्या 5-6 वर्षामध्ये नक्कीच आपल्याला हे पाहायला मिळतं की सरकारचं जैविक शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला पाहायला मिळतो. आणि केवळ सरकारचाच नव्हे तर कृषी वैज्ञानिकांचा सुद्धा दृष्टिकोन बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आता किसान संघाच्या आणि बाकी सगळ्यांच्याच प्रयत्नाने एकूण की ICAR सारख्या संस्थेमध्ये सुद्धा आता जैविक शेतीच्या संदर्भातलं संशोधन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. भारतीय किसान संघाने एक मागणी केली होती की सेंद्रिय शेतीच्या संदर्भातलं जर आपल्याला संशोधन करायचं असलं तर त्यासाठी केवळ एखादी संस्था असून एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये केवळ संशोधन करून चालणार नाही, एखाद्या कॉलेजमध्ये संशोधन करून चालणार नाही, तर त्यासाठी एक परिपूर्ण अशा प्रकारचं विद्यापीठालाच ते काम दिलं पाहिजे.
म्हणून आपण एक सेंद्रिय किंवा जैविक कृषी विद्यापीठ असलं पाहिजे अशा अर्थाची आपण एक मागणी केली होती. त्याला गुजरात सरकारने एक सकारात्मक प्रतिसाद देऊन गुजरातमध्ये सेंद्रिय शेतीसाठी समर्पित अशा प्रकारचं नवीन कृषी विद्यापीठ सुरू केलेलं आहे. कृषी विद्यापीठामध्ये 3 प्रकारचं काम चालतं. संशोधन चालतं, शिक्षणाचं काम चालतं आणि कृषी विस्ताराचंही काम चालतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने विचार करता एक विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा ज्यावेळेस विषय चालतो तर त्यावेळेला त्या विषयामध्ये आपल्याला गती मिळताना पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने हा जो विषय आहे हा सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये किसान संघ नेहमीच आग्रहाने मांडतोय. आणि आज किसान संघाच्या प्रयत्नांनी देशामध्ये अनेक शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि किसान संघाच्या प्रयत्नांनी मेरठ सारख्या पश्चिमी उत्तर प्रदेशच्या राज्यामध्ये आज जवळजवळ आमच्या कार्यकर्त्याच्या ऊसाच्या सारख्या शेतीमध्ये जवळजवळ 2000 शेतकरी आज त्याच्यामध्ये आपलं जे सेंद्रिय शेतीचं काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. बीटीच्या बाबतीमध्ये सरकारच्या धोरणात आता बराच फरक पडलेला पाहायला मिळतोय. सातत्याने गेली 20 वर्ष किसान संघ त्याला विरोध करतोय. बीटी कापूस तर आपल्याकडे हा जो आला तो बीटी कापूस येण्यामध्ये तो एका प्रकारे फसवून करून आला, धोकेबाजीने आलेला आहे. पण त्याच्यानंतरचं कोणत्याही प्रकारचं बीटीचं वाहन आपल्या देशामध्ये येऊ शकलेलं नाही. काही लपून छपून चोरीने प्रयत्न सुरू आहेत, ST-BT वाहनासारखे प्रयत्न येण्याची. पण त्या सगळ्यासाठी किसान संघ नक्कीच मध्ये ठामपणाने उभा आहे. आणि त्यामुळे आज तरी बीटीच्या संदर्भामध्ये सरकारने परवाच आत्ता मागच्या संसदेच्या अधिवेशनातल्या सत्रात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि अशा प्रकारची कोणतीही परवानगी दिलेली नाही. किसान संघाचं म्हणणं त्याचं की याचे पूर्ण जोपर्यंत परीक्षण होत नाहीत तोपर्यंत याचं बाजारामध्ये आणण्याची घाई करण्याचं काही कारण नाही. आणि आपल्याकडे आत्ता जी काही उदाहरणं आहेत या सगळ्या उदाहरणांच्या मध्ये जर आपण विचार केला तर त्या उदाहरणांचा आपल्याला एकात्मिक जेव्हा विचार करतो म्हणजे उदाहरणार्थ बीटी कापसाच्या बाबतीमध्ये जर आम्ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा जर अवलंब केला तर आम्हाला ह्याचा काही उपयोगच करायची गरज पडणार नाही. देशी वाणाचा उपयोग केला तर त्यावर ते बोंडअळी मुळातच कमी येते. तर अशा प्रकारचे अनेक पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध असताना नाहकपणे शेतकऱ्यांचा खर्च वाढवणे हा जो काही भाग आहे तो याच्यातून टळेल. आणि त्या दृष्टिकोनातून किसान संघ नक्कीच प्रयत्नशील आहे. दिनेशजी, एक पहिले असं होतं की शेतकरी कर्ज घ्यायला नाही म्हणायचा आणि बँका आपण शासनाच्या योजनेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेची रचनेतून शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावं असा एक त्याच्या मागे लग्न लावून त्याला कर्ज घेतलं. आणि आज कर्ज घेणं एक फॅशन झाली आहे, कर्ज घेणं एक भ्रामक याच्यामध्ये अडकलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हायच्या असेल, शेतकऱ्यांनी एकूणच या दुष्ट चक्रात तो सापडावा नाही, तर ज्याला थोडस बोल्ड स्टेटमेंट आहे कर्जाला नाही म्हणा अशा पद्धतीने विचार करून त्याच्या समोर मग स्वतःची शेती, स्वतःचं बियाणं स्वतःच करून मला बाहेरचं कर्ज नकोच असं केलं तर काय होईल आणि या दृष्टीने किसान संघाची भूमिका काय आहे किंवा देशामध्ये असं आपल्याला पुन्हा करायची गरज आहे? मी माझ्या बोलण्यामध्ये एक सूत्र सांगितलं होतं, स्वावलंबी स्वयंपूर्ण शेतकरी आणि रोजगारयुक्त गाव. ते ह्या स्वावलंबी स्वयंपूर्ण शेतकऱ्याच्या कल्पनेमध्ये शेतीतल्या खताच्या पासून सर्व प्रकारच्या निविष्ठांचा हा त्याच्याकडे उपलब्ध झाली पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये याचा विचार करत असताना म्हणजे किसान संघाची बेसिक कन्सेप्ट जर म्हणली तर ती हीच आहे की शेतकऱ्याला बाहेरून कोणत्याही प्रकारची संसाधनं लागता कामा नये, मग त्यात आर्थिक दृष्टीने पण आहे. तर त्यामुळे परंतु आता शेतकरी आपल्याकडे जो आहे हा शेतकरी 86% अल्प किंवा अत्यल्प भूधारक आहे. त्यामुळे त्याचा एकाचकडे सगळ्या प्रकारची संसाधनं उपलब्ध होतील अशा प्रकारची नाही. त्यामुळे आपल्याला गावाचे क्लस्टर बनवून अशा पद्धतीने विचार करावा लागेल.
की गावामध्ये एका शेतकऱ्याकडे एक वस्तू उपलब्ध आहे, ती गावातल्या गावात त्यांनी उपयोग करून त्यातून पुढे जाणं, या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये काय झालं आहे की तो सगळ्या वस्तू बाजारातून आणतो आणि तो बाजारातून आणत असल्यामुळे त्याच्यासाठी त्याला रोख पैसा द्यावा लागतो आणि तो रोख पैशासाठी तो पूर्णपणाने अशा प्रकारच्या कर्जावर अवलंबून आहे. तो बँकेच्या कर्जावर अवलंबून आहे किंवा खाजगी कर्जावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हीतही त्याची पिळवणूक होते, दोन्हीतही त्याचं शोषण होतं. म्हणून याच्यातून मार्ग हाच आहे की त्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या निविष्ठांच्या मध्ये, सगळ्या प्रकारच्या इनपुटमध्ये स्वावलंबनाच्या दिशेने गेलं पाहिजे. पण याला वेळ लागेल. ह्या काही सहजतेने एवढ्या होईल असं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ असं की आता समजा शेतकऱ्यांनी ठरवलं की मला बीटी कापूस घ्यायचा नाही, तर आज देशी कापूसच उपलब्ध नाही. देशी कापसाचं बियाणं मिळत नाहीत लवकर. तो म्हणतो की मला देशी बियाणं उपलब्ध करून दे, मी घ्यायला तयार आहे. पण आज त्याच्याकडे देशी बियाणं उपलब्ध असतील आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीने त्या हळूहळू आपल्याला त्या दिशेने जावं लागेल. त्यासाठी काही ग्राम विकासाच्या आधारावर ते गावांचे समूह निर्माण करून त्या समूहाच्या माध्यमातून पुढे जावं लागेल. आर्थिक परावलंबन दूर करायचं असलं तर कसं करता येऊ शकतं, तर त्यासाठी म्हणून जो मी प्रयोग सांगितला तो प्रयोग याच्यासाठीच होता की रोख रकमेची जी आवश्यकता असते, तर त्या रोख रकमेची आवश्यकता आज काही काळ तरी लागणारच आहे. मग अशामध्ये ती आम्ही आपसात एक दुसऱ्याची भागवू शकतो का? जी महिलांची किसान बँक मी आंध्रमधलं उदाहरण सांगितलं, प्रकाशम जिल्ह्यामधलं, तर ते यासाठीच होतं की अशा प्रकारचा समूह करून एक 60 महिलांनी आपली पुंजी एकत्रित केली आणि त्या पुंजीतून एक दुसऱ्याची नड भागवली. आज पाहता पाहता त्या प्रदेशामध्ये किसान संघाच्या वतीने चालणाऱ्या जवळजवळ 37 अशा प्रकारच्या किसान बँक चालतात की ज्याच्या माध्यमातून ते असा पैसा एकत्रित करतात, बँकेकडे जाण्याची त्यांना आवश्यकता पडत नाही. त्यामुळे काही दिवस तरी आपल्याला अशा प्रकारच्या बाहेरच्या आर्थिकतेचा विचार करून जावंच लागेल. आणि आजची परिस्थिती अशी झालेली आहे की कर्ज नको असं म्हणणं हे एवढं सोयीस्कर राहील असं नाही. त्यामुळे आपण त्याला दुसऱ्या पद्धतीने स्वावलंबनाकडे जाऊयात, स्वयंपूर्णतेकडे जाऊयात, ह्या पद्धतीने त्याला घेऊन जावं लागेल, तर त्यातला आपला मार्ग निघेल. बरोबर आहे. चल, अजून काही प्रश्न आहे कोणाचे? नाही, आता प्रश्न नाही आहे. गेला 1 तास आपण दिनेशजींचं मार्गदर्शन, प्रश्नांची उत्तरं सगळे ऐकली आणि खूप लाभधारक असं त्यांचं मार्गदर्शन झालं असं मला वाटतं. गेल्या 8 दिवसात जे विषय नाही आले ते विषय आपण आजच्या सगळ्या बोलण्यामध्ये यांनी कव्हर केलेले आहे. त्यामुळे कृषी मंथनाचा विषय संपूर्ण झाला असं मला वाटतं. दिनेशजी, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. भारतीय किसान संघ आणि ग्रामांचं एक छोटंसंच काम आहे. तर या सगळ्या प्रकारात देशभरातल्या वेगवेगळ्या एनजीओची मोठी भूमिका राहू शकते असं ग्रामायणला वाटतं. आणि त्या ठिकाणी लोकांना संघटित करणं, लोकांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समूह बनवण्यासाठी मदत करणं, समूह सक्रिय करणं. आम्ही एक छोटासा प्रयोग, तुम्ही कधी या पाहिला तो, बुटीबोरी उमरेड रस्त्यावर एका गावी आम्ही गोमय कौशल्य विकास केंद्र सुरू केलेलं आहे. हो, त्या कार्यक्रमाला मला यायचं होतं. गेल्या वर्षी केलं ते, पण ते काही ते कोविडच्या सगळ्या काळामध्ये जमलं नाही ते. पण आता पुढच्या वेळेला तुम्ही त्याला जरूर या. आणि त्याला धरून आम्ही उमरेड तालुक्यातली काही गावं निवडली आहे, तिथे आम्ही गोमय क्लस्टर तयार करतोय. बरोबर. गोमय, म्हणजे जे एमएसएमईच्या अंतर्गत गोमयचा एक क्लस्टर, त्याच्यात गोमय उद्योजक असा विषय घेऊन 500 शेतकऱ्यांचं सदस्यता बनवणं सुरू आहे. यावेळेला आता ते सर्व पूर्ण झालं की मग गोमय क्लस्टर आणि त्याच्यातून पैसा, शेतकऱ्याचा जो पैसा प्रत्यक्ष हातात येणं, कारण पैशाला पर्याय पैसाच आहे. त्यामुळे आणि आम्हाला असं वाटतं की जेव्हापासून आम्ही शेण हा विषय हातात घेतला तर 10-12 माणसं स्वयंपूर्ण त्याच्यावर झाले की ते स्वतः शेणाच्या वस्तू विकतात आणि त्याच्यापासून पैसा चांगला कमवतात. आणि त्याचा आदर्श लोकांसमोर येऊन अधिक लोक तिकडे वळतात आहे. आता हा कोविडचा पिरियड सुरू झाला की दर महिन्याला आमचं तिथे स्थायी स्वरूपाचं प्रशिक्षण राहणार आहे.
सगळ्या हा. शेतकऱ्यांनी पण तिथे यावं, गोमयच्या वस्तू कशा बनवू शकतात, व्हॅल्यू ऍडेड कसं होऊ शकतं, असं सगळं आम्ही तिथे शिकवतो आणि त्याची विक्री मार्केटिंग याच्यामध्ये पण त्यांना मदत करतो. बरं. तर शेतीच्या संबंधित असल्यामुळे मी थोडस विस्ताराने याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. आपल्याला आग्रहाची विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आपण त्या सेंटरला जरूर भेट द्या नक्की आणि नक्की असं जे काही असेल तिच्यात ग्रामीण चा पुढाकार राहीलच असं एक आश्वासन आपल्याला देतो. आणि कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा विषय शेतकऱ्यांचा विषय काही 9 दिवसांनी संपणारा नाही. आपण याच्या पुढे 15 दिवसातून एकदा शेती, शेतकरी आणि याच्याशी संबंधित सगळे विषय घेऊन आपण हा विषय चर्चेचा, संवादाचा आणि मंथनाचा सुरू ठेवू. विनयजी, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्ही या कार्यक्रम कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दलही धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी आता जाहीर करतो. धन्यवाद. ग्रामायण घेऊ श्वास हा नवा, ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा, ग्रामायण ग्रामायण.